नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? आम्ही पण खूप मजेत आहो। तर आता सकाळचे वाजलेले आहेत इथे 6 आणि आज पप्पा सकाळीच आहे ना हे शेतामध्ये गेलेले आहेत 5:30 वाजता। तर मी आहे ना 5:15 वाजता उठली होती आणि मला आहे ना खूप वेळ लागलेला आहे सर्व कामं करायला, कारण की आज जेव्हा मी खाली आली होती ना म्हणजे 5:15 वाजता, तेव्हा काय झालं माहिती आहे का, जे आमची वॉशिंग मशीन आहे ना तिचा पाईप आहे ना हा थोडासा लीक झाला आणि पूर्ण हॉलमध्ये पाणी होतं, त्याच्यामुळे मला ते क्लीन करायलाच खूप वेळ लागला आणि म्हणून मी आहे ना अगोदर ते सर्व क्लीन करून घेतलं। त्याच्यानंतर मग मस्त आता म्हटलं नाही, आता माझं डोकं खूप दुखत होतं, कारण की कसं आहे आता इतक्या दिवसाची सवय तुटली होती माझी लवकर उठायची। तर आता 8 दिवसपासून मी आहे ना लवकरच उठत आहे। तर त्याच्यामुळे मी आहे ना सर्व आवरून घेतलं आणि म्हटलं नाही अगोदर मी चहा घेऊन घेते, कारण की कसं आहे चहा घेतल्यानंतर माझं डोकं थोडंसं कमी दुखते पण कमी दुखते, म्हणजे कसं आहे एकदम तर बसणार नाही आहे, कारण की कसं आहे झोप राहिलेली होती डोळ्यामध्ये, तर त्याच्यामुळे माझं अर्धं डोकं खूप दुखते जर झोप राहिली तर। म्हणून मग इथे मस्तपैकी मी आता चहा केलेला आहे, चहा घेऊन घेतला, पप्पांचा चहा घेऊन पप्पा निघून गेले होते शेतामध्ये आणि इथे आता चहा वगैरे घेत आहे। त्याच्यानंतर मग मी पूर्ण घर झाडून घेणार। तर जेव्हा मी किचनमध्ये आली होती ना तर म्हटलं चला आता निहू झोपलेली आहे तर बाकीचं मी थोडंसं किचन आवरून घेते, म्हणजे कसं आहे खूप मिसी झालेलं आहे माझं किचन आणि एवढ्यात कसं निहू खूप मला त्रास देत आहे आणि एकटीला घरचे कामं पण करणं आणि निहूला पण पाहणं, त्याच्यामुळे आहे ना थोडंसं किचन मिसी झालं होतं। तर इथे पप्पांनी आहे ना खूप सारे कांदे आणून ठेवले होते घरामध्ये, म्हणजे आम्ही कसं आहे 5-6 किलो कांदे एक सोबतच घरामध्ये घेऊन येत असतो। तर म्हणून मग आता ते म्हटलं चला आता हे थोडंसं साफ करून घेते, कारण की त्याचे साल आहेत ना नुसतं उडत होते, तर जेव्हा आणले होते ना ते थोडेसे वलसर होते, म्हणून मग मी त्यांना सोकू दिलं। तर आता त्याचे साल पूर्ण मी काढून घेते आणि याच्यामध्ये आहे ना असे 2-3 कांदे पण म्हणजे खराब झाले होते, की ज्याच्यामुळे घरामध्ये आहे ना थोडासा वास सुटला होता। तर म्हणून मग आज म्हटलं चला आता मी सर्व हे क्लीन करते, कारण की कसं जर निहू आली असती ना माझ्यासोबत तर निहू आहे ना हे सर्व कांदे घेऊन पूर्ण हॉलमध्ये फिरते, कारण की ती काय करते आता ही जी माझे आलू कांद्याची जी रॅक आहे ना ही पूर्ण घरामध्ये घेऊन फिरते गाडीसारखी। म्हणून मग आता 3 असताना मी माझे हे रिकामे कामं करून घेत असते। तर आता इथे सर्व हे जे कांद्याचे साल आहे ना हे काढून घेते आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे एक तर आता मी कांदा काढून घेतलेला आहे खराब, आणखी 2-3 निघणार आहेत पुढे, तर त्याच्यामुळेच आहे ना पूर्ण वास सुटला होता किचनमध्ये। तर आता हे सर्व क्लीन करते, त्याच्यानंतर मग पूर्ण घर झाडून घेणार आणि मग आंघोळ पण राहिलेली आहे माझी करायची। म्हटलं नाही आज कसं लवकर उठली होती तर म्हटलं नाही अगोदर पूर्ण मला आवरायचं होतं म्हणून मी आंघोळ काही केली नाही, तर अगोदर मी आहे ना पूर्ण हे घर माझं आवरून घेणार। अंगणामध्ये पाणी वगैरे पण माझं टाकायचं राहिलं होतं तर ते टाकून दिलं, त्याच्यानंतर मग मस्तपैकी बाहेर रांगोळी टाकली, कारण की आज आहे गुरुवार। तर निहू उठण्याच्या अगोदर मला आहे ना माझी हे सर्व कामं करून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30, मी 5:30 वाजता सुटली आणि मी उठल्यानंतर 1 तासाने माझी मुलगी पण उठली माझ्याच मागे। काय काम होतं उठायचं तुला? निहू वर बघ, नाही हारिका वर बघ, काय काम होतं उठायचं? आता का फिरून कशाला राहिली? तर आता निहू उठली होती मधातच, तर निहूला मी पुन्हा झोपून दिलेलं आहे। ती आता आई पप्पांच्या रूममध्ये झोपलेली आहेत, निहूचे पप्पा तिच्या जवळ आहेत। तर त्यांना म्हटलं तुम्ही हिला थोडा वेळ पहा आणि त्याच्यानंतर मग मी लवकर आंघोळ करून येते, तर म्हणून आता तिला झोपून दिलं मी। तर मस्तपैकी आता आंघोळ झालेली आहे करून, कारण की माहिती आहे काय जेव्हा आपण सकाळी उठतो ना तर गरम पाण्याची गरज पण नाही पडत, कारण की इतकं बाहेरचं वातावरण गरम आहे की तुम्हाला काय सांगू, की असं वाटतं की अगोदर सर्व कामं करून घ्यायची आणि त्याच्यानंतर शांततेने आंघोळ करायची, कारण की गरमी इतकी होते आणि घाम खूप जातो। म्हणून मग आता एवढ्यात काय करते माहिती आहे की मी सकाळची झाडझूड पूर्ण घर वगैरे पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करत आहे। तर म्हणजे जेव्हापासून हा उन्हाळा सुरू झाला, म्हणजे आता 8-15 दिवसापासून मी अशी करते, नाही तर तुम्हाला तर माहितीच आहे माझं डेलीचं रुटीन आहे की मी जेव्हा पण माझ्या रूममधून खाली येते ना, म्हणजे सकाळी आंघोळ वगैरे करूनच येते, तशी येत नाही, पण हे 8-15 दिवसापासूनच मी आहे ना माझं रुटीन हे चेंज केलेलं आहे। तर चला आता लवकर तयारी करून घेते आणि मग जाते मी खाली आणि निहूला पाहते, कारण की तिला झोपून ठेवलेलं आहे मी, आता खूप वेळ झालेला आहे। तर त्याच्यानंतर मग मला माझे बाकीचे पण कामं करायचे आहेत। तर मी जेव्हा खाली आली होती ना तेव्हा निहू आणि निहूचे पप्पा दोघं पण झोपलेलेच होते, तर म्हटलं चला आता रिकामी जी माझी कामं आहेत छोटे मोठे ते लवकर करून घेते। तर ती कामं माझी सर्व मी करून घेतले। त्यानंतर मी आहे ना वेणी घातली, कारण की मी आहे ना माझ्या केसांना क्लचर लावला होता, त्याच्यामुळे गरमी खूप होत होती मला, म्हणून मी विचार केला की नाही बा मी वेणी घालून घेते, तरी वेणी घालून घेतली। त्यानंतर मग आता मशीनमध्ये कपडे धुवायला टाकून दिले। तर इथे आमची निहू आहे ना झोपण्याचं नाटक करत आहे। गुड मॉर्निंग ए माझी राणी, झाली का झोपी?
झाली तुझी? का ग पिल्या? आता 9 वाजलेले आहेत आणि माझे सर्व कामं झाले. मला माहिती होतं जर निहू उठली ना तर ती कामं करू देत नाही मला, म्हणून मी ना लवकर सर्व कामं करून घेते आणि एवढ्यात लवकर उठत आहे, म्हणजे 5:30-6 वाजता मी उठत आहे. हां, ही निहू आहे. तर हां मी मम्मी आहे. हे निहू आहे. बाहेर इतकं ऊन आहे की काय सांगू. 9च वाजले पण असं चटके लागून राहिले बाहेर, म्हणून मग मी लवकरच सर्व काम करून घेतले. फक्त आता देवपूजा राहिली करायची आणि स्वयंपाकराला करायचा. तर आज गुरुवार आहे तर मला तर उपास आहे, तर एक टाइम म्हणजे मी जेवण करत असते. तर आता लवकर काय झालं तर खूप दिवसानंतर ब्लॉगिंग करत आहे ना, तर खूप छान वाटत आहे आणि आमच्या न्यूला पण मजा येत आहे. कारण की मी आहे ना खूप दिवस झाले, म्हणजे तरी एक महिना झालेला आहे मी ब्लॉग टाकतच नाही आहे आणि निहूला आमच्या कॅमेरामध्ये मी कॅप्चर करत नाही आहे. तर आता मी मिनी ब्लॉग सुरू केलेले आहे. तर तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर खूप जणांचे कमेंट होत्या की ताई आम्हाला तुझे ब्लॉग पाहायचे आहेत, मिनी ब्लॉग काही टाकू नको, लॉंग ब्लॉग कर, कारण की आम्हाला तुझे ब्लॉग खूप आवडतात. म्हणून मग मी आता हे स्पेशल त्यांच्यासाठी मी मिनी ब्लॉग पण टाकत जाणार आणि मोठे ब्लॉग पण टाकत जाणार. तर पाहायला विसरू नका माझे मिनी ब्लॉग. तर तुम्हाला कसे वाटत आहे तर हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता खूप छान वाटत आहे, ब्लॉगिंग सुरू करत आहे मी आणि आमच्या निहूला पण मजा येणार आहे हे ना निहू. कारण की आमची निहू आता खूप काही शिकत आहे नवीन, तर ती दिवसभर काही ना काही तिचं चालूच राहते. तर मी तुम्हाला तिचं दाखवत जाणार की कशी बोलते आमची निहू. तर स्पष्ट बोलते, तोत्री वगैरे बोलत नाही, स्पष्ट बोलते. आणि आता ABCD पण तिला म्हणजे ते ABCD पण म्हणते, 1 2 3 10पर्यंत येते आमच्या निहूला. जॉनीची पोयम पण येते. तर माझ्या निहूला इतकं आवडते शिकणं, म्हणून मग आता ती येणार जसं TV वर म्हणजे कार्टून पाहते ना, जसं ते करतात तशीच आमची निहू पण करते. तर आता काय झालं तर आता तुम्हाला रोज निहू पाहायला मिळत जाणार माझ्या ब्लॉगिंगमध्ये. कारण तुम्हाला खूप जणांचे म्हणजे कमेंट होत्या की ताई आम्हाला निहूला पाहायचं आहे. तर आता तुम्हाला निहू डेली माझ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतात आहे ना पिलू. पपी नाही हा माझं बाळा काय पाच झालं माझ्या निहूचं दूध. बरं ठीक आहे. तर आता फक्त देवपूजा राहिली, स्वयंपाक करायला हे तर आता नंतर करते मी. आणि घरी आम्ही आता 3घच जण आहो, निहूचे पप्पा, मी आणि आमची निहू. पप्पा गेलेला आहे शेतामध्ये. काय झालं हो, काय झालं? झोप झालीच नाही का? चहा पाहिजे का? चहा पाहिजे तुला? हा पाहिजे का चहा? नाही पाहिजे. आमची निहू चहा पित नाही आता, नाही पाहिजे. नाही तर मधा तिने आहे ना खूप चहा मागत होती, चहा ब्रेड, चहा बिस्किट मागत होती, पण आता तिने चहा सोडलेला आहे. देऊ का चहा? नाही चहा नाही पाहिजे आमच्या. बरं ठीक आहे, नको देऊ चहा. चल ना मग उठ ना, आंघोळ वगैरे कर, मग आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. आंघोळ कर ना. बरं ठीक आहे, आंघोळ करू आपण. मग संध्याकाळी आपण बाहेर जाऊ है ना निहू. चलो तर चला आता निहूला घेते थोडा वेळ तिच्यासोबत. हां हो, आणि त्यानंतर मग देवपूजा करून घेते. बाहेर इतकं ऊन तपत आहे, असं वाटून राहिलं आता 11-12 वाजले असं ऊन आहे बाहेर. आता आत्ताच कपडे टाकून आले मी बाहेर. तर खूप आणि दिवसभर आमची तर कूलर आम्ही सुरू ठेवत आहोत, कारण की बाहेर ऊन निघत आहे आणि त्याच्यामुळे घरामध्ये पण गरमी होते ना. तर दिवसभर निहूच्या आणि आम्हाला कूलर सुरू ठेवावं लागतं. झाली ना झोपी आता. चल तिकडे आपण हॉलमध्ये बसू. हां थोडा वेळ आता कूलर बंद करू आपण. चल राणी कूलर बंद करू. बरं ठीक, चला कूलर बंद करते. चल ये आजा, ये माझी राणी. होले बाप्पाले हां चलो. चला आता सर्व झालं बाबा कामं. आता सकाळचे 9:15 वाजलेले आहेत. 9:15 वाजले. चलो थांब मी फॅन चालू करते. हां बस बाहेर मस्त हवा सुरू आहे, पण गरम असं म्हणजे ऊन असल्यामुळे मी आहे ना आता लवकर दरवाजा बंद करून घेणार 10 वाजता. चल बसू. काय झालं सांग.
चला तर मग आता देवपूजा करून झालेली आहे. घरामध्ये आता धूप दाखवून देते आणि जेव्हा मी पूजा करते ना त्याच्यानंतर जेव्हा मी माझ्या घरामध्ये धूप फिरवते ना तर मला इतकं छान वाटतं की तुम्हाला काय सांगू. म्हणजे कसं आहे धूप फिरवल्यानंतर मला आहे ना माझ्या घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते. म्हणून मग मी आहे ना रोज धूप पूर्ण घरामध्ये फिरवत असते. तर चला तर मग फ्रेंड्स आता सर्व झालेलं आहे आणि न्यूची आंघोळ राहिली करायची तर न्यूची आंघोळ करून देते. ती आता थोड्या वेळ तिच्या पप्पांसोबत खेळत आहे तर तिला म्हटलं तू खेळ मी तिथपर्यंत मग लवकर स्वयंपाक बनवून घेते. आणि रोज मला टेन्शन येते बा भाजी कशाची बनवायची. तर पाहते मी आज फ्रीजमध्ये काय अगोदर ते पाहते त्यानंतर मग भाजी करणार. त्याच्या अगोदर मी पोळ्या टाकून घेते कारण की आता 11 वाजलेले आहेत आणि आमच्या किचनमध्ये इतकं गरम होते की तुम्हाला काय सांगू की दोन्ही खिडक्यांचे जे विंडो आहेत नाही मला ओपन मी ठेवून देते. म्हणजे कसं काही ना काही हवा येते तिकडनं तर म्हणून मग दोन्ही खिडक्या मी उघडच ठेवते. तर आता पोळ्या करून घेते त्यानंतर मग शांततेने पाहणार भाजीचं काय करायचं आहे तर म्हणजे भाजी कशाची बनवायची हे नंतर पाहणार मी. काय हे अगं तू जे जे आहे ना तू काय करू आली माहिती का? हा त्याच्यात फुल काढून आली. हा अरे कृष्णा 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 अरे अरे हा कृष्णा अरे कृष्णा भाजो पाजो हळू फुटून जाणार बेटा ते. हा ठेवून दे नेहू ठेवून दे ना. हे बा ऐकतच नाही. तर हे असं आमच्या इथं रोज चालू असते काही ना काही. तर आमच्या न्यूज अशी रिकामे कामं चालू असतात त्याच्यामुळे मी आहे ना रोज ब्लॉग म्हणजे टाकू शकत नाही आहे. आणि याच्या पण पुढे म्हणजे जसं माझ्याच्याने होणार ना तशी मी ब्लॉग टाकत जाणार. तर आहे बा दिवसभर आमच्या मागे हे असे कामं असतात एक्स्ट्राचे म्हणून मग मी यांना शूट करू शकत नाही आहे. तर म्हणजे कसं आठवड्यातून एक वेळा 2 वेळा माझ्याच्याने जसे होतील मी तसे ब्लॉग टाकत जाणार. जर तुम्हाला ते ब्लॉग आवडले तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करजा. तर चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.